हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधा ती साधने तुटती भवाची बंधने। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त पैठण्य निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज गिजानाथांच्या घरी किंवा नाथांबद्दल म्हटलं जातं, नाथांनी केले भक्तीचे मंथन म्हणून आला देवकी नंदन, त्याने उगाळिले चंदन अशा नाथांना त्रिवार वंदन। असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं किंवा शांतीचं सागर ज्यांना म्हटलेलं आहे असे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज नाथ बाबा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून संतपर प्रकरणातील अभंग असून श्री संत एकनाथ महाराज या अभंगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सांगतात, बाबांनो तुम्ही जन्माला आलात ना, आणि खऱ्या अर्थानं जो व्यक्ती जन्माला आलेला आहे प्रत्येकाला वाटतंय देवानं मला दर्शन द्यावं किंवा मला देव भेटावा, प्रत्येकाची इच्छा असते। तुमची आहे ना? हा, देव मला भेटावा अशी कुणाची इच्छा आहे? हात वर करा। कुणाचीच नाही का? हा, सर्वांचीच आहे। देव माझ्या घरी, देवानं माझ्या घरी यावं किंवा देवाचं मला दर्शन घडावं असं प्रत्येकाला वाटतं। फक्त वाटतंय, बरोबर बोलले बाबा, फक्त वाटतंय माणसाला, पण भगवंतापर्यंत कसं गेलं पाहिजे याचा सोपा सरळ मार्ग नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात। या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाला एक इच्छा असते किंवा प्रत्येकाची एक आशा असते की बाबा इथं आल्याच्या नंतर देवानं मला दर्शन द्यावं। त्या भगवंतापर्यंत कसं जायचं? फक्त आपल्याला वाटतंय, बाबा सुरुवातीला बोलले फक्त वाटतंय माणसाला की देवाची प्राप्ती झाली पाहिजे, पण कशी झाली पाहिजे त्याचा मार्ग या अभंगामध्ये सांगितलाय। काय म्हणतात की धरावे संतांचे ते पाय। नाथ महाराज म्हणतात ईश्वराची प्राप्ती करायची असेल तर अगोदर तुमच्या जीवनामध्ये सत्संग करावा लागेल। संतांचे पाय धरणे म्हणजे संतांची संगत करावी लागेल। आणि एकदा का माणसाच्या जीवनामध्ये सत्संग झाला, एकदा का माणसाने संतांची संगत केली, जर हा दुःखरूप संसार आहे ना, दुःखरूप संसाराची जी काही बंधन आहेत ना ती कधी गळून पडतील ते तुम्हालाच कळणार नाही। म्हणून येणे साधती साधने तुटती भवाची बंधने। आता कुणा कुणाला वाटतं, काही काहींना वाटतं की या संसारातून आम्ही मुक्त झालं पाहिजे, अशांसाठी एक मार्ग आहे। काय? संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, असं मी सांगत नाही। नाथ महाराज म्हणतात भगवंतापर्यंत जायचं असेल तर सत्संगच करावा लागेल, संता विना प्राप्ती नाही असं माझ्या मनाचं सांगत नाही। ऐसे वेद देती ग्वाही, वेद शास्त्र पुराण ग्रंथ सगळेजण सांगतात की बाबा भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे फक्त एकमेव काही असेल तर तो सत्संग आहे। मग तुम्ही म्हणताल ताई संत काय करतात? तर नाथ बाबा म्हणतात एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत आणि पूर्ण करीती मनोरथ। माणसाच्या ज्या काही इच्छा आशा आहेत ना एकमेव पूर्ण करणारे या जगामध्ये तुम्ही आम्ही नसून एकमेव ते संत आहेत। म्हणून अशा संतांची संगती आपण केली पाहिजे। का? भगवंतापर्यंत जर पोहोचायचं काम हे संत महात्मे करत असतात। असा प्रत्येकाला उपदेश करणारा अभंग नाथ महाराजांचा निवडलेला आहे। त्या नाथ महाराजांचा अभंग आहे, पण अभंगाचं पुढचं चिंतन मांडण्यापूर्वी अगोदर त्या नाथ बाबांचा अधिकार मी तुमच्या समोर मांडणार आहे। विठ्ठल 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 नाथ महाराज खूप महान संत आहेत बरं का। आणि या जगामध्ये महान कोण आहे? ज्याला लहान होता येतं तो जगामध्ये महान आहे। अगोदर माणसानं लहान व्हायला शिका, कारण संत या बाबतीमध्ये प्रमाण देऊन सांगतात लहानपण देगा देवा मुंगी साखरीचा रवा, मुंगी साखरीचा रवा, लहानपण दे
संत या बाबतीमध्ये खरंच श्रेष्ठ म्हणावे लागतील का? अगोदर संत लहान झालेत मग ते महान झालेत. म्हणजे जगामध्ये महान कोण आहे? ज्याला लहान होता येतं तो जगामध्ये महान आहे. नाथ महाराजांचा अधिकार एवढा मोठा आहे की ज्यांच्या घरी तुम्ही आम्ही नाही, जगाच्या मालकानं मायबाप एक नाही, 2 नाही, 20 नाही, तब्बल 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, जय हो. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. जगाच्या मालकानं बोलणं समजतंय तुम्हाला? तुम्ही आम्ही नाही, महिला मंडळ. जगाच्या मालकानं तब्बल 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाही हरी कावडीने. कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे, निळावंती त्यांचे पाये, असे अधिकार असणारे नाथ महाराज. त्या नाथ महाराजांचा अधिकार एवढा मोठा आहे की ज्यांनी काळावर देखील मात केला. जगा आम्ही माथा दिला पाय, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे नाचू गाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ, काळ देहासी आला खाऊ, 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 काळ देहासी आला खाऊ. ज्यांनी काळावर ताबा मिळवलाय, ज्यांनी काळाला देखील ताब्यात घेतले, असे अधिकार असणारे नाथ महाराज. काही काही महिला मंडळ म्हणत असतील, ताई नाथ बाबांनी काळाला ताब्यात कसं घेतलं बरं? सांगणार आहे मी तुम्हाला. नाथ महाराज निघाले चौघांच्या खांद्यावर. खांद्यावर कधी जातात माहिती आहे ना? हा, वर गेल्याच्या नंतर नाथ बाबा चौघांच्या खांद्यावर निघाले. पण जात असताना पूर्वीच्या काळी
जात असताना एक बाई आपली मुलगी सासरी वाट लावित होती आणि तिने नाथबाबांची ती प्रेत यात्रा पाहिली. ती म्हटली, बाई आजच या ब्राह्मणाला मरायला येत होतं का? माझी मुलगी आज सासरी मी वाटी लावते, नंतर यानं मरायला लागत होतं, असं ती बाई म्हटली. आणि नाथबाबांनी ते वाक्य ऐकले. नाथबाबांच्या कानावर जसे शब्द पडले ना, नाथबाबा झोपेतून माणसानं जसं उठावं तसे उठून उभे राहिले. खांदेकरी काय राहिले असतील का? हा, राहिले असतील का? थोडं त्यांना तर घामच फुटला. पहा ना तुम्ही, उदाहरणार्थ आपल्या गावातून एक प्रेत यात्रा निघाली आणि त्याच्यामध्ये जेवढे कीर्तनाला आलेत ना आपण सगळेच त्याच्यामध्ये, आणि प्रेत यात्रा आपण घेऊन चाललो. जे गेलंय वर त्या जागेवरच उठून बसलं तर आपण राहतोल का हो तिथं? हा, बरं ज्याच्या घरातलं गेलंय ते जर, ज्याच्या घरातलं गेलंय ते जर घरी गेलं पुन्हा तर घरातले येतील का घरी? येतील का? नाही येणार. मग ते चौघे खांदेकरी होते. नाथबाबा जसे उठून उभे राहिले ते अंगाला घामच फुटला त्यांचा. नाथबाबा म्हणतात, बाई ताई, अगोदर तुम्ही तुमची मुलगी सासरी वाटी लावा, मग मी माझा देह ठेवतो. हे तुम्हाला जमेल का? जमेल का? महिला मंडळ तुम्हाला जमेल काय? ताई तुमची मुलगी वाटी लावा, मग मी देह ठेवतो. जमणार आहे का आपल्याला? तुमच्यापैकी जमणार आहे का? नाही जमणार. पण ज्यांनी काळाला देखील ताब्यात घेतले असे नाथ महाराज, त्या बाईनं तिची मुलगी सासरी वाटी लावली आणि मग नाथ महाराजांनी देह ठेवला. पुन्हा नाथबाबा निघाले चौघांच्या खांद्यावर. पण ती शेवटी भावकी होती. ती भावकी म्हणजे चर्चा चालली होती बघा. नाथ महाराजांनी एवढा परमार्थ केला, एवढं सगळं केलं, पण आपणच कामी आलो शेवटी. असे शब्द ऐकले. नाथबाबा म्हटले, भावकी थांबा, तुमच्या सोबत मला यायचं, मी माझंच जातो, पण मला तुम्ही घेऊन जायचं नाही. तिथूनच वरून नाथबाबांनी उडी खाली मारली. ते खांदेकरी जसे होते ना तसेच तिथं बेशुद्ध पडले महाराज. आणि इकडे नाथबाबा चालत चालत पैठण या क्षेत्री गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेतली. मला सांगायचं काय, ज्यांच्या जीवनामध्ये 2 वेळा हा प्रयोग घडला, देह ठेवलाही आणि पुन्हा जिवंत झाले, असं ज्यांच्या जीवनामध्ये 2 वेळा घडलं ते नाथ महाराज, की जे काळाला देखील ताब्यात ठेवतात. बरं, काळाला नाही, काळाच्या बापाला देखील ज्यांनी ताब्यात ठेवलं. कसं? 36 वर्ष विश्वाच्या मालकानं नाथरायांच्या घरी कावडीनं पाणी भरलं. म्हणूनच म्हटलेलं आहे, द्वारकेची मूर्त आणि एकनाथा घरी 36 वर्ष या देवानं कावडीनं पाणी भरलं. एवढा अधिकार नाथ महाराजांचा आहे. बरं, देवानं 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी कावडीनं पाणी भरलं. तो तर जगाचा मालक आहे, त्याला काही कमी असेल का? हा, कमी आहे का त्याला? तो तर ब्रह्मांडाचा नायक आहे, गिजाच्या सत्तेनं पान सुद्धा हलत नाही. तुझी या सत्तेने वेदाची बोलणे किंवा ज्याच्या सत्तेनं तुम्ही आम्ही चालतो, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिबीन. साधं वृक्षाचं सुद्धा पान हलत नाही बाबा. असा ब्रह्मांडाचा नायक आहे, परमपिता परमेश्वर येतो. मग त्या जगाच्या मालकाला काही कमी आहे का? त्यानं नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. पण या देवाचा एक स्वभाव आहे बरं का, गेसी तेव्हा देसी आणि ऐसा अससी, दिल्या घेतल्याशिवाय कुणाचं फुकट काम करत नाही. तुमचं आमचं पण तसंच आहे. आपण पण दिल्या घेतल्याशिवाय कुणाचं फुकट काम करत नाही. महिला मंडळ, शेजारणीच्या शेतामध्ये तुम्ही एक दिवस फुकट जाताल का खुरपणी करायला? हा, एक तर 500 रुपये पगार घेतो, नाही तर तुला माझ्या घरी यावं लागेल. बरोबर आहे ना? आपण सुद्धा कुणाचं फुकट काम करत नाही. बरं, आपलं जाऊ द्या, लहान लेकरू, 2-2.5 वर्षाचं लेकरू, ते सुद्धा दिल्या घेतल्याशिवाय कुणाचं फुकट काम करत नाही. रिवलीच्या महिला मंडळ, खरं सांगा, 2-2.5 वर्षाचं लेकरू आहे, गुबगुबीत त्याची तब्येत आहे, सफरचंदासारखी गाल, कुरुळे कुरुळे केस. 2-2.5 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो की नाही महिला मंडळ? हा, घ्यावा वाटत असेल तर हो म्हणा मोठ्यानं, नाही तर मान हलवा, मोठ्यानं बोला. 2-2.5 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो की नाही? हो म्हणा ना मोठ्यानं. जोपर्यंत हो म्हणत नाहीत ना, इथंच थांबणार मी.
2-2.5 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो की नाही? पुरुष मंडळ, 2-2.5 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो की नाही? आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा, 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा नाही घेऊ वाटत का? गालावरती सुरकुटे असतात ना. पण 2-2.5 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो. त्या लेकराला किती पापा द्या पण ते पटकन देत नाही. त्याला रुपया किंवा चॉकलेट दाखवावी लागते, बरोबर ना? ते चॉकलेट रुपया त्यानं पाहिलं ना ते पळत येतं, चॉकलेट घेतं मग पापा देतं निघून जातं. म्हणजे लेकराचा सुद्धा स्वभाव काय? घेसी तेव्हा देसी, आईसा अससी. या देवाचा सुद्धा तसा स्वभाव आहे. हा फुकट कुणाचं काम करत नाही. महाभारतातील प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहे. जेव्हा द्रौपदी ताईचं वस्त्रहरण करण्याचं जे काम चालू होतं तेव्हा भगवान परमात्म्यानं एवढ्या साड्या पुरवल्या की देव स्वतः साडी झाला. पण त्या अगोदर द्रौपदी ताईकडून त्यानं काहीतरी घेतलं होतं, चिंधी घेतली होती. ती कशी घेतली होती सांगू तुम्हाला? प्रसंग लक्ष देऊ नाही का? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सख्या बहिणीचं नाव काय हो? सुभद्रा ताई. पण देवाच्या तोंडामध्ये एकच नाव, द्रौपदी द्रौपदी द्रौपदी, सारखं द्रौपदी द्रौपदी द्रौपदी. उद्धवजी म्हणायचे या देवाला काहीच कळत नाही हो. सख्या बहिणीचं भजन सोडून दिलंय आणि दुसऱ्याच बहिणीला म्हणतंय द्रौपदी द्रौपदी द्रौपदी. देवा अहो कधीतरी सख्या बहिणीचं नाव घेत जा. पण भगवंताला दाखवून द्यायचं होतं की माझ्या द्रौपदी ताईचं माझ्यावरती किती प्रेम आहे. एक दिवस भगवान परमात्मा उद्धवजीला घेऊन सुभद्राताईच्या घरी आले. सुभद्राताईच्या घरी आले आणि सुभद्राताई तेव्हा मेकअप करत होत्या. देवाची बहीण, साड्यांची काही कमी नाही. मेकअप चालू होता का? मैत्रिणीच्या लग्नाला जायचं होतं. अगोदरच उशीर झालेला होता. भगवान परमात्मा तिथं आले. सुभद्राताई अगं खूप भूक लागली का? काहीतरी घरामध्ये जे असेल ते खायला दे. लाला आता माझ्याकडे वेळ नाही, मला मैत्रिणीच्या लग्नाला जायचंय, वेळ नाही माझ्याकडे. एक काम कर, टेबलवरती काही फळं ठेवलेली आहेत, एक फळ घे, चिरून कापून खाऊन टाक. देवाला सुद्धा असंच लागत होतं. भगवान परमात्मा आले, एक सफरचंद घेतलं, कापायला एक सुरी घेतली, सफरचंदाच्या 4 फोडी केल्या, आणखीन 2 फोडी करणार, पण देवानं आपली करंगळीच कापून घेतली. करंगळी कापली, सळसळ असं बोटातून रक्त व्हायला लागलं. उद्धवजीनं पाहिलं, अरे लाला, अरे काय केलं हे तू? तुला तर काहीच कळत नाही. फळ कापायचं सांगितलं तर बोटच कापून घेतलं. सुभद्राताई पटकन चिंधी घेऊन या. सुभद्राताई घरातून पळत आल्या. देवाच्या करंगळीला लागलेलं पाहिलं. सुभद्राताई म्हणते, देवा तुला तर काहीच कळत नाही रे, थांब थोडस, मी आत्ता चिंधी घेऊन येते. सुभद्राताई गेल्या घरामध्ये. 1 तास झाला, 1.5 तास झाला, चिंधी शोधित बसल्या. चिंधी काही सापडलीच नाही. आता देवाची बहीण आहे, कपाट काय 10 कपाट साड्यानं भरलेली असतील, पण चिंधी शोधायला एवढा वेळ गेला. उद्धवजी आवाज देता, सुभद्राताई अहो पटकन या, देवाचं खूप रक्त गळायला लागले, पटकन या. पण सुभद्राताई लवकरच येईना. भगवान म्हणतात, उद्धवजी एक काम करू, आपण द्रौपदी ताईकडे जाऊ. आणि तिथून उद्धवजींना घेऊन माझे भगवान परमात्मा द्रौपदी ताईकडे आले. तेव्हा माझी द्रौपदी ताई तुळशीला पाणी घालत होती, हातामध्ये पूजेचं ताट होतं आणि देवाचं नामस्मरण करत होती. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, राम हरे राम, राम हरे कृष्ण, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. द्रौपदी ताई तुळशीला पाणी घालत होती, भजन करत होती. पूजा झाली आणि देवाला पाहिलं, भगवंताला पाहिलं. द्रौपदी ताईला खूप आनंद झाला.
पण आनंदामध्ये द्रौपदी ताईचं लक्ष देवाच्या करंगळीकडे गेलं. कापलेली करंगळी पाहिलं, करंगळीतून रक्त येताना पाहिलं. द्रौपदी ताईच्या हातामध्ये जे पूजेचं ताट होतं ना ते धपकन खाली पडलं. द्रौपदी ताई पळतच गेली. लाला, अरे काय केलं ही, कसं झालं, काय झालं, प्रश्न विचारले. उद्धवजी म्हणतात, द्रौपदी ताई प्रश्न विचारू नका, पटकन घरामध्ये जाऊन चिंदी घेऊन या. त्यावेळी माझ्या द्रौपदी ताईनं मागचा पुढचा विचार न करता डोक्यावरचा पदर खाली घेतला. आणि शास्त्र असं सांगतंय की सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नसतो. कुणाचे पडलेत पटकन घ्या. हा, माझं लक्ष महिला मंडळ तुमच्याकडे. शास्त्रामध्ये सांगितले सौभाग्यवती स्त्रीने कधीच डोक्यावरचा पदर पडू द्यायचा नसतो. माझ्या द्रौपदी ताईनं भगवंताला लागले याकरिता मागचा पुढचा विचार न करता डोक्यावरचा पदर घेतला आणि पदराकडनं चिंदी काढली, पदर फाडला आणि बोटाला गुंडाळली. उद्धवजी म्हणतात, द्रौपदी ताई, अहो शास्त्र तुम्हाला माहितीये का की सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नसतो आणि डोक्यावरच्या पदराकडनं साडी फाडायची नसती, नाहीतर कुंकवाला सौभाग्याला धोका असतो. द्रौपदी ताई म्हणते, माहिती मला शास्त्र, पण ज्याच्या बोटाला मी चिंदी गुंडाळलेली आहे, माझं कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचं हे त्याच्या हातामध्ये आहे, म्हणून मी मागचा पुढचा विचार केला नाही. द्रौपदी ताईनं साडी फाडली आणि चिंदी बांधली. कशी चिंदी बांधी ते द्रौपदी, चिंदी बांधी ते द्रौपदी, चिंदी बांधी ते द्रौपदी, चिंदी बांधी ते हरीच्या बोटाला, हरीच्या बोटाला फाडुनी भरतरी शालू नवा, शालू नवा, शालू नवा, चिंदी बांधी ते द्रौपदी, चिंदी बांधी ते द्रौपदी, चिंदी बांधी ते द्रौपदी ताईनं साडी फाडली, फाडलेल्या साडीची चिंधी केली आणि देवाच्या बोटाला बांधली, देवाच्या बोटाला लावली. भगवान परमात्मा म्हणतात, द्रौपदी ताई तू साडी फाडायलाच नको पाहिजे होती ग, नव्हती फाडायला लागत, एवढी सुंदर साडी आहे. देवा मी साडी फाडलीच नाही. द्रौपदी ताई काय म्हणते, लाला मी साडी फाडलीच नाही. उद्धवजी म्हणतात, द्रौपदी ताई काय झोपेमध्ये तर बोलत नाहीत ना, स्वतःच्या हातानं साडी फाडली आणि म्हणतात, सांगतात देवाला की साडी फाडली नाही. भगवान मैंने नहीं फाड़ा चीर, भगवान मैंने नहीं फाड़ा चीर, पीर देख कर अधीर हो, धागे ही स्वयं ना तागे, ओ धागे है अभागे, जो बढ़े नहीं आगे, भाग तो उन्हीं के जागे, जो उंगली पे लागे. कळतंय ना तुम्हाला? देवा मी साडी फाडली नाही, माझ्या साडीवरचे जे धागे आहेत ना तुम्हाला पाहून ते तुमच्याकडे पळाले, पण जे तुमच्या बोटाला लागले ते भाग्यवान ठरले आणि जे माझ्याकडेच राहिले ते अभागे ठरले. द्रौपदी ताईनं उत्तर दिलं. द्रौपदी ताईचं उत्तर ऐकलं पण भगवान परमात्मा सारखंच म्हणतात, द्रौपदी ताई नव्हतीच फाडायला लागत, एवढी सुंदर साडी होती. देवा तुमच्यासाठी साडी काय, भगवान यदि काम आवे आपके काढ दो इन नसो को, आम्ही आमच्या नसा रक्त देखील तुमच्यासाठी आमचं अर्पण आहे. ही भक्ती
एवढी श्रद्धा, एवढं नामस्मरण माझ्या द्रौपदीताईचं होतं. आणि जेव्हा भगवान परमात्म्यानं जेव्हा द्रौपदीताईवर एवढं मोठं संकट आलं वस्त्रहरणाचं, तेव्हा माझ्या देवानं माझ्या द्रौपदीताईचं रक्षण केलं. पण रक्षण करण्या अगोदर चिंधी तिच्याकडून घेतली, मग साड्या पुरवल्या. मला सांगायचं काय, मुद्द्यावर या की देवाचा स्वभाव आहे, दिल्या घेतल्याशिवाय कुणाचं फुकट काम करत नाही. बालपणीचा मित्र आहे सखा, नाव काय? सुदामदेव. पण त्याला सुद्धा अगोदर मुष्टीभर पोहे घेतलेत, मग सोन्याचा गाव दिलाय. सुदामा ब्राह्मण दुःखीदारी मुठभर पोहे घेतले मग सोन्याचा गाव दिला. म्हणजे हा दिल्या घेतल्याशिवाय कुणाचं फुकट काम करत नाही. पण त्यानं नाथरायांच्या घरी तो देव माझा भगवान परमात्मा 36 वर्ष राबला. 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं, दत्त रूपामध्ये चोपदारी केली. एवढा अधिकार माझ्या नाथ महाराजांचा आहे की ज्यांनी काळाला देखील ताब्यात घेतलं, पण ज्यांनी काळाचा बाप देखील ताब्यात घेतला असे अधिकार असणारे नाथ महाराज. त्या नाथ महाराजांच्या जीवनामध्ये तुम्हा आम्हाला त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. कधीतरी नाथांचं चरित्र आपण वाचलेलं असेल किंवा कुठंतरी कधी ऐकलेलं असेल की नाथ महाराजांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम आहे, की नाथ बाबा शांत आहेत, नाथ बाबा श्रीमंत आहेत आणि नाथ बाबा संत आहेत. नाथांची शांतता सांगू तुम्हाला. एक गरीब ब्राह्मण श्रीमंत ब्राह्मणाकडे आला. कशासाठी? मुलीचं लग्न जुळवायचं होतं पण पैसेच नव्हते, म्हणून पैठणच्या एका श्रीमंत ब्राह्मणाकडे पैशाची मागणी केली. पण पैठणचा जो श्रीमंत ब्राह्मण होता ना, तो टवाळखोर होता, वाईट विचारांचा होता. त्यानं सांगितलं, हे बघा, तुमच्या मुलीच्या लग्नासाठी मी पैसे देईल, पण तुम्हाला एक माझं काम करावं लागेल. काय? अशा अशा ठिकाणी एकनाथ महाराज नावांचे संत राहतात, तुम्ही त्यांच्या घरी जायचं आणि त्यांची शांतता भंग करायची. तुम्ही जर त्यांची शांतता भंग केली, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देऊ. मजबुरी होती त्या ब्राह्मणाची, नाईलाज होता. मुलीच्या लग्नासाठी पैसे हवे होते, म्हणून त्यानं त्या ब्राह्मणाने सांगितलं, ठीक आहे, मी तुमचं काम करेल. विचारत विचारत तो नाथांच्या वाड्यामध्ये आला. आता पहा, पूर्वीच्या काळी घरावर असेल किंवा घराच्या बाहेर बोर्ड लिहिलेले असायचे, स्वागतम, बरोबर ना? पूर्वीच्या काळी सांगते. किंवा पूर्वीच्या काळी अतिथी देव भव असं लिहिलेलं असायचं, किंवा मातृदेवो भव असं लिहिलेलं. आता तसं दिसत नाही. आता काही काही ठिकाणी दिसतं सुस्वागतम, काही काही काळामध्ये होतं ते, महिनाभर चाललं सुस्वागतम. नंतर सुस्वागतम गायब झालं. सुस्वागतमची जागा वेलकमने घेतली. इंग्लिशमध्ये वेलकम, वेलकमचेच बोर्ड आपल्याला दिसायला लागले. ते पण काही काळ टिकून राहिले. ते बोर्ड गायब झाले. कुत्र्यापासून सावध राहा असे बोर्ड आले, बरोबर ना? मग बोर्ड वाचणाऱ्यानं नेमकं काय समजावं? घरामध्ये कुत्री आहेत का माणसं, बरोबर ना? काय माणसं? पूर्वीचा काळ पहा, पूर्वीचा काळ खूप चांगला होता. पूर्वीच्या काळातली गाणी पहा, ओव्या पहा, अगदी ऐकलं ना ते अंतःकरणाला लागायचं बाबा. पूर्वीचे पाळणे सुद्धा. पण आताच्या पाळण्याला तर चवच राहिली नाही. आताचे पाळणे सांगू का? पहिल्या दिवशी जन्मले बाळ
त्याने मागितले खायला केळ. बरोबर ना, आताचे पाहणे येत आहे. पहिल्या दिवशी जन्मले बाळ, त्याने मागितले खायला केळ. त्याच्या जन्माचं झालं वाटोळ, जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी आनंद मोठा, बाळाला केला याच्या मन घोटा. रेवली महिला मंडळ, बाळच फळण्यातून करता या ताटा, जो बाळा जो रे जो. हे आताचे पाळणे आहेत बाबा, पण पूर्वीचे पाळणे, पूर्वीची गाणी, पूर्वीच्या काळी बोर्ड असायची. पण आता खूप बदल झाले. आता गेट आली, गेटच्या आतमध्ये हम दो हमारे दो बाकी के सब रोडवर जाने दो. बरोबर आहे ना. आता गेट आली महाराज. खूप बदल झाला या कलियुगामध्ये. तसं लिहिलेलं असायचं अतिथी देवो भव. पण पूर्वीच्या काळी पहा तुम्ही, पाहुण्या रावळ्यांना जर शेजारच्या घरी जरी जायचं असेल घरामध्ये, तर अगोदर आवाज दिला जायचा, राम भाऊ आहेत का. बरोबर ना. आता राम भाऊ विचारत नाही, केसर अक्का विचारत नाही, तसेच जसे आले तसेच घरामध्ये शिरतात. बरोबर ना. आताची परिस्थिती सांगते. तसा तो ब्राह्मण नाथबाबांचं घर कुठे, सगळ्या पैठणच्या गावकऱ्या लोकांना विचारलं, विचारत नाथांच्या घरी आला. बर घरी येईना, आवाज सुद्धा दिला नाही, घरी आहेत का नाही म्हणून. तसाच चप्पल मातीनं भरलेली होती, तसंच तो पायातला जोडा घेऊन तो नाथांच्या घरामध्ये गेला. आणि जिथे नाथ बाबा देवतांची पूजा करत होते ना, तो तिथं जाऊन बसला. मातीने भरलेली चप्पल घेऊन, पायातला जोडा घेऊन तो तिथे जाऊन बसला. पण तरी देखील नाथ बाबांना राग आला. म्हणूनच त्यांना शांती ब्रह्म म्हटलेलं आहे. नाथ बाबांना रागच येईना. तो ब्राह्मण समोर जायचा, विचारायचा. पण नाथांनी काय केलं सांगू का दादांना. नाथ बाबांनी ज्या पाटावरती देव मांडलेले होते ना, ते देव बाजूला सारले आणि आलेल्या पाहुण्याला पाठ बसण्यासाठी दिला. ही नाथांची शांतता आहे. त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं, अरे पायामध्ये जोडा घेऊन, मी भरलेला जोडा घेऊन त्यांच्या देवघरासमोर आलो, तरी सुद्धा नाथ बाबांना राग येणं. काय करावं, काही करावं, काही कळेना. अर्धा तास तो तसाच बसून राहिला. पण तरी पण नाथ बाबांना राग आला नाही. शेवटी उठला, बाहेर गेला, पायातला जोडा काढला, वापस आला. पण नाथ बाबांनी सांगितलं, गिरिजा आज आपल्या घरी खूप मोठे पाहुणे आलेले आहेत बरं का, तुम्ही स्वयंपाक करा. विचारलं पाहुण्यांना काय काय स्वयंपाक करायचा. त्यानं सांगितलं कढी करा, खीर करा, वडी करा, सगळे पदार्थ सांगितले. गिरिजा काकींनी सुंदर स्वयंपाक केला. महिला मंडळ. कोणत्या गिरिजा काकी, ज्या काकींच्या हातानं देवानं सुद्धा जेवण केलंय. पण आपल्या हातानं साधं कुत्रे सुद्धा भाकरी खात नाही. आपल्या भाकरी अशा असतात, आपण जर बसलोत ना, रप्पक रप्पक साऱ्या गावाला कळतं कुणाची सून भाकरी करते. त्या भाकरीचा आवाज ऐकूनच कुत्रे भाकरी खात नाहीत बरं का. बरोबर आहे ना. तसं गिरिजा काकींना सांगितलं, स्वामी काही काळजी करू नका. माझ्या गिरिजा काकींनी खूप सुंदर स्वयंपाक केला. आलेल्या पाहुण्याला स्वयंपाक वाढला. पोटभर जेवण. त्यानं विचार केला, अरे आपण तर नाथांची शांतता भंग करण्यासाठी आलो होतो आणि खुशाल आपण खात बसलो. काय करावं त्याला काही कळाना. तो जेवत्या ताटावरून उठला. बाबा जसा उठला तसा काकींच्या पाठीवरती जाऊन बसला. सण होईल का तुम्हाला. हा, एक परका व्यक्ती आपल्या पत्नीच्या पाठीवर बसतोय, तरी सुद्धा नाथ बाबा शांत आहेत. पुरुष मंडळ इथं बसलेले सांगा, आपल्या पत्नीकडे कुणी पाहू द्या, डोळे वटारून आपण त्याचे डोळेच काढून घेतो. पण हे नाथ बाबा आहेत. नाथ बाबा म्हटले, अरे आपला शेवटचा पेपर चालू आहे, पेपर मधला शेवटचा प्रश्न चालू आहे, याच्यामध्ये आपल्याला पास व्हावंच लागणार आहे. आता गप्पच बसावं लागणार आहे. रागात येण्यासारखं काही काम नाही. नाथ बाबा शांत बसले आणि नाथाने सांगितलं, गिरिजा तुमच्या पाठीवरती फार मोठी जबाबदारी. गिरिजा काकी सुद्धा संसारातल्या सुज्ञ पत्नी होत्या. सांगता, स्वामी काही काळजी करू नका, मला आपला हरिपंडित सांभाळण्याची सवय. हरिपंडित कोण आहे. नाथांचा मुलगा. मला आपलं लेकरू सांभाळण्याची सवय महाराज. त्या व्यक्तीनं ते वाक्य ऐकलं, शर्मेला लज्जेनं खाली उतरला आणि नाथ बाबांना शरण गेला.
सांगितलं बाबा मला क्षमा करा, चुकलो मी, शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, बाबा मला क्षमा करा, पैशांच्या अडचणीमुळे हे नीच कृत्य करण्याचं काम माझ्या हातनं झालं, माफी मागतो तुम्हाला, पण ऐका माझं, मला माफ करा. असं त्या ब्राह्मणाने माफी मागितली. पण ऐका, नाथ बाबांनी त्याला उचलून धरून आपल्या हृदयाशी लावलं आणि पुन्हा एकदा या जगाला दाखवून दिलं की संत कुणाला म्हणतात. ही नाथांची शांतता आहे. शांतता लक्षात आली का तुम्हाला महिला मंडळ? शांतता हा जर गुण घ्यायचा असेल तर नाथांच्या चरित्रातून घ्या. असे अधिकार असणारे शांती ब्रह्म, त्यांची शांतता आपल्याला पाहायला मिळते. बरं, शांतता कळाली आपल्याला. नाथ बाबा श्रीमंत आहेत. काय काय म्हणतील, ताई नाथांकडे बंगला होता, गाडी होती. काय होतं नाथांकडे सांगू तुम्हाला? सकल संत माझी राजा, राजा, 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 सकल संत माझी राजा, हो राजा, सकल संत माझी राजा, राजा, सकल संत माझी राजा, राजा, सकल संत माझी राजा. स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, त्यांचे होतात दर्शन, दर्शन, त्यांचे होतात दर्शन. स्वामी एकनाथ माझा, त्यांचे होतात दर्शन, दर्शन, त्यांचे होतात दर्शन. खूप सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. नाथ महाराजांची श्रीमंती सांगणार आहे मी तुम्हाला. नाथ बाबांकडे बंगला होता, गाडी होती, प्रॉपर्टी किती होती माहिती नाही, पण नाथ महाराज एवढे श्रीमंत होते की रोज त्यांच्या घरातले जे देवरातले देव आहेत ना, रोज त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. ही नाथांची श्रीमंती. रोज पुरणपोळीचा नैवेद्य. अमावस्या ते पौर्णिमा नाही हा, आपला असतो अमावस्या ते पौर्णिमा. आपला फक्त सण आला की पुरणपोळीचा नैवेद्य असतो देवाला. बरोबर आहे ना? तुम्ही करतात ना महिला मंडळ? खरं सांगा, सणावाराला देवासाठी नैवेद्य केवढा करतो आपण? देवाला खायला पोळी कोरभरच करतो आपण, एवढी एवढीशीच. आणि आपल्याला खाण्यासाठी हातभर असते, पण देवाला बरं असे ना का काही काही तर सणावाराला सुद्धा करत नाही तो. पण ऐका, ज्यांच्या घरी रोज सणावाराला नाही, अमावस्या ते पौर्णिमा नाही, हा रविवार तर तो रविवार नाही, दररोज देवारातल्या देवतांना पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. म्हणजे एवढी श्रीमंती नव्हती. रोज काकडा. उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, विरथा जन्माचा. भावे
आमचा तर सप्ताहामध्येच असतो 7 दिवस, पण तो अर्धा झोपेत आणि अर्धा जागा राहून, बरोबर ना? काही काही काकड्याला येतात तो, काही काही ना आंघोळ करायची सवय असते पहाटे 4 वाजता, पण कुणी कुणी पारूसच येतं. बरं कर नका पारूसा काकडा, पण निम्मा झोपेत जो उठा पांडुरंगा, अर्धी जांभळी ना अर्धा काकडा. पण नाथांच्या घरी रोज काकडा. उठा जागी फारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. रोज काकडा, रोज पुरणपोळीचा नैवेद्य ही नाथांची श्रीमंती आहे. आणि नाथ बाबा असे संत आहेत की ज्यांच्या अंकित भगवंत, जगाच्या पाठीवरती तेच खरे संत, असं ज्यांनी जगाला दाखवून दिलं. असे नाथ महाराज कसे संत आहेत की ज्यांनी वारकरी संप्रदायासाठी भारुडाची रचना केली. काही कोटाभंग लिहिले, अभंग लिहिले. अभंग काही लोकांना समजतच नाहीत, त्याच्यासाठी भारुडाची निर्मिती केली. भारुड किती सोपी आहेत, किती सुंदर आहेत. 1-2 म्हणून दाखवते तुम्हाला, लक्ष आहे ना? या शेजारीनं, शेजारी पाहू नका, या शेजारीनं बरं नाही केलं ग पयो, मला पंढरीला नेलं ग पयो, पंढरीला नेलं ग पयो, मला पंढरीला नेलं ग पयो, मला पंढरीला नेलं ग पयो. मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. गुरगुंडा होईल ग, गुरगुंडा, गुरगुंडा होईल ग. बाई तुला, 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 बाई तुला गुरगुंडा होईल ग. ग ताई तुला गुरगुंडा होईल ग, ग मावशी तुला गुरगुंडा होईल ग. तुला गुरगुंडा होईल ग, बाई तुला गुरगुंडा होईल ग, बाई तुला गुरगुंडा होईल ग. नाथ महाराजांनी अनेक भारुडांची रचना केली. या शेजारीनं बरं नाही केलं ग बयो, मला कीर्तनाला नेलं ग बयो, बरोबर ना? असंच ना? नाही, मला पंढरीला येडका मदन, केवळ पंचानन, येडका मदन, केवळ पंचानन. खूप सुंदर भारुड. एकनाथी हरिपाठ लिहिला, रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला. अनेक ग्रंथ, अनेक गाथा एकनाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायाला दिले. असे संत आहेत एकनाथ महाराज की ज्यांनी भगवंताचं फक्त नामस्मरण केलं. काही काही म्हणतील नामस्मरणानं काय होतील, अनेक प्रमाण आहेत की घेता नाम विठोबाचे पर्वत जळती, नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाथ महाराजांनी भगवंताचं एवढं नामस्मरण केलं, एवढंच नामस्मरण केलं. आता काहींना प्रश्न पडला असेल की नामस्मरणानं काय होतं. बरोबर आहे तुमचा पण प्रश्न, पण भगवंताचं नाम हे बहुगुणी औषधासारखं आहे. नाथ बाबा संतांचेच पाय का धरावे असं का सांगितलं? धरावे संतांचे ते हात, धरावे संतांचा तो गळा, असं का बरं म्हटले नाही? पायच का म्हटले? पहा, अभंगाचं जे पहिलं चरण आहे ना, त्याचा लक्षार्थ घ्यायचा आपल्याला, वाचार्थ घ्यायचा नाही. आता काही काही माणसांना लक्षार्थ वाचार्थच कळत नाही बाबा. एक 60-65 वयातले आजोबा होते, बिडी खूप ओढायचे ते, आणि बिडीनं त्यांना ठसका लागायचा मधून मधून. एवढे आजारी पडले, ताप सर्दी खोकला सोबतच झालं. त्यांना दवाखान्यामध्ये गेले, डॉक्टरांनी विचारलं काय दुखते, सांगितलं ताप सर्दी खोकला. म्हणे बिडी ओढता का? म्हणे हो. म्हणे आजपासून बिडीपासून लांब राहा. ठीक आहे, घरी आली, गोळ्या औषध घेतले, सकाळ दुपार संध्याकाळ.
डॉक्टरांनी सांगितलं होतं बिडीपासून लांब राहा, पण म्हातारं घरी आलं, मोठी फुकारी काढली. एक बिडी नाही बाबा, बिड्याचा बंडलच आत घातला आणि माचीस ना असं पेटून दिलं सगळं धुई धुईच. लांबून बिड्या ओढायला लागली. गल्लीतून एक बाई चालली होती कीर्तनाला, तिनं पाहिलं. रामभाऊ अहो काय करताय? म्हणे डॉक्टरांनी सांगितलं बिडीपासून लांब राहा म्हणून लांबूनच बिड्या ओढतोय. म्हणजे वाचार तर लक्षात कळतच नाही काहींना. पण अभंगाच्या पहिल्या चरणाचा आपल्याला लक्षार्थ घ्यायचा आहे. लक्षार्थ वाचार्थ कळावं यासाठी रामायणातील प्रसंग सांगते. रामायण फार गोडी. त्या रामायणातील प्रसंग आहे राम राजा, जानकी माता आणि लक्ष्मण भैया वनवासाला गेल्याच्या नंतर लक्ष्मणजीच्या हातनं शंभरसूर नावाचा जो दैत्य आहे, शूर्पणखेचा मुलगा, त्याचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर तो मुलगा आपल्या आईच्या स्वप्नामध्ये गेला, दृष्टांत सांगितला, घडलेला वृत्तांत सांगितला आणि ती शूर्पणखा आपल्या लेकराचा सूड भावनेने बदला घेण्यासाठी लक्ष्मणजींच्या पायाचे जे ठसे आहेत, ठशांच्या पाठोपाठ घेत घेत ज्या झाडाखाली लक्ष्मणजी बसलेले आहेत ना, तिथे ती पोहोचली. पायाच्या ठशावर ना पोहोचली. लक्ष्मणजीचं भजन चालू होतं. नारायणा रमा रमना, नारायणा मना रमना, मधुसूदना रमा रमना, नारायणा रमा रमना. लक्ष्मणजीचं भजन चालू होतं. भजन करत होते लक्ष्मणजी. ती शूर्पणखा ठुमक ठुमक तिथे आली. लक्ष्मणजींजवळ आली. पायातले जे पैंजण आहेत ना, महिला मंडळ, पैंजणांचा आवाज करायला लागली. पण लक्ष्मणजीच्या भजनामध्ये कुठलाही शुभ अशुभ नाही. पुन्हा आली, हातातल्या बांगड्या खळखळ वाजवायला लागली, तरी सुद्धा शुभाशुभ नाही. पण लक्ष्मणजी विचार करतात, अरे किती वेळ झाले, पायातल्या पैंजणांचा आवाज येतोय, हातातल्या बांगड्यांचा आवाज येतोय. सीता मैया तर असं करू शकत नाही आणि माझी उर्मिला सुद्धा एवढ्या दूर येऊ शकत नाही. कोण आहे हे पाहण्यासाठी लक्ष्मणजींनी आपले डोळे उघडले. डोळे उघडले तो ही बाई. लक्ष्मणजी घाबरले, बाजूला झाले. ओ बाई, कोण आहात तुम्ही? कोठून आलात? किती वेळ झाला या बांगड्यांचा आवाज, पायातल्या पैंजणांचा आवाज, तुम्हाला कधी पाहिलं नाही. कोण आहात तुम्ही? विचारले प्रश्न. ती शूर्पणखा म्हणते, आता सुंदर स्त्री बनून आली होती, लक्ष्मणजींना काय ओळखली नाही. ती सुंदर बनून आली होती, होती राक्षसी, पण सुंदर मेकअप करून आली होती. ती म्हटली, घाबरू नका, मला मी भगवान श्री शंकरांची भक्त आहे. मी 60,000 वर्ष मी त्यांची तपश्चर्या केली आणि प्रसन्न होऊन त्यांनी मला आशीर्वाद दिला की योग्य वेळ आल्याच्या नंतर तुला योग्य वर मिळेल. आता तुम्ही माझ्याशी विवाह करा, माझा स्वीकार करा. कोण म्हणतंय? ती शूर्पणखा लक्ष्मणजींना बोलते. लक्ष्मण भैया म्हणतात, 13 वर्षाच्या काळामध्ये आस्था प्रस्ताव घेऊन कुणी माझ्याकडे आलं नाही आणि बाई म्हणते माझा स्वीकार करा, पत्नी बनवून घ्या मला. लक्ष्मणजी सांगतात, हे बघा ताई, मी एक दास आहे. मी जर तुमच्याशी विवाह केला तर तुम्हाला एक दासी व्हावं लागणार आणि तुम्हाला सुद्धा माझ्या भैयाची, माझ्या महाराजांची तुम्हाला सुद्धा सेवा करावी लागेल. एक काम करा, माझे जे मालक आहेत ना, वर झाडाखाली जा, वर झाडाखाली बसलेले आहेत, तुम्ही त्यांच्याशी विवाह करा, मी त्यांचीही सेवा करेल आणि तुमचीही सेवा करेल. शूर्पणखाला पटलं ना ते. ती म्हटली ओके. निघाली ती ठुमकत 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 आली रामरायांकडे. ती शूर्पणखा रामरायांकडे येत आहे. ठुमकत ठुमकत आली. जशी आली, रामराया तिला पाहून हसली. का? कारण देवाला कळालं ही राक्षसीने म्हणून. भगवंताला कळाला, तो जगाचा मालक आहे, मुंगी कुठं लपलेलं हे सुद्धा देवाला कळते. तर ती राक्षसीने काय कळणार नसणार का? कळालं देवाला म्हणून देव हसले. रामराया हसले. जानकी मातेला टेन्शन आलं. येतं ना तुम्हाला पण? तुम्ही कस काय हसले? खूप अवकाश असतात पुरुष मंडळांसाठी. कस काय हसले तुम्ही? ओळखीचे आहे का? नाही. जानकी. भेट झालेली का? नाही.
मग कस काय हसले तुम्ही? सांगा मला, तुम्ही हसलेच कस काय? पुरुष मंडळ अशा वेळी खूप फजिती होत असेल तुमची, पण असे प्रश्न खूप अवघड असतात महाराज. रामरायनं काय म्हणावं काही कळेना. आता काही काही वेळेस तुमच्या पण जीवनात अनुभव आलेले असतील. ठीक आहे, मला सांगू नका, कीर्तन झाल्यानंतर सांगा बरं का, मी कुणाला सांगणार नाही. अशा अनुभव पुरुष मंडळांच्या जीवनामध्ये फार येतात. एक बाई आपल्या पतीचं डोकं दाबत होती. पतीचं डोकं दुखतंय म्हणून तिनं बाम आणला, डोक्याला बाम लावला, डोकं दाबत होती. तिनं पतीला प्रश्न विचारला. ती म्हटली तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तो म्हटला विचार ना. ती म्हटली हे बघा, तुमचं डोकं दुखतंय, मी तुमच्या डोक्याला बाम लावते, मी तुमचं डोकं दाबून देते, मग मला सांगा लग्नाच्या अगोदर बाम कोण लावत होतं? काय प्रश्न केला? लग्नाच्या अगोदर बाम कोण लावत होतं? याला तो घामच फुटला ना, पण हे सुद्धा चॅप्टर होतं. तो म्हटला हे बघ, माझं आता डोकं दुखतंय, तू माझ्या डोक्याला बाम लावते, पण तुला खरंच सांगतो लग्नाच्या अगोदर कधीच डोकं दुखलं नाही. जेव्हापासून लग्न झालं तेव्हा डोकेदुखी सुरू झाली. तसं बरोबर आहे ना? तसं रामराया हसले. तुम्ही हसलेच कस काय? सांगा मला, भेट झालेली का, ओळख आहे का? अगं नाही जानकी, अगं मी सहज हसलो, सहज हसलो. म्हटले जानकी मातेला राग आला, कसं बस जानकी मातेला शांत केलं रामरायांनी. ती शूर्पणखा तिथे आली, ठुमकत ठुमकत आली. पण ऐका, तिनं रामरायांना पाहिलं, तिला जे बोलायचं तीच विसरून गेली आणि जे नाही बोलायचं तीच बोलली. ती म्हणते काय? विचारलं तिनं अगोदर रामरायांना, तुमचं नाव काय? सांगितलं मी अयोध्येचा राजा दशरथाचा पुत्र राम आहे मी. ती काय म्हणते? मला नठावा राजा दशरथ. काय म्हणते ती? जशी आली तशी विचारलं तिनं, कोण तू, कुठला राजकुमार, कोण तू, कुठला राजकुमार. विचारलं कुठून आलात, नाव काय, सगळं विचारलं. जेव्हा रामरायांनी सांगितलं माझं राम आहे, ती म्हणते मला नठावा राजा दशरथ, मनात भरला त्याचा परिपुत, प्राणनाथ हो रामा माझी, करू सुखी संसार, कोण तू, कुठला राजकुमार. जशी आले रामराया, आपण दोघे मिळून संसार करू, करू सुखी संसार, कोण तू, कुठला राजकुमार, कोण तू, कुठला राजकुमार. जानकी माता म्हटले ए सटवे, बरोबर ना, ए सटवे कुठलीच ग तू, कुठून आली? आणि म्हणते संसार करू, सुटीतून म्हटली. जानकी मातेला राग आला. जानकी माता तसं म्हटलं, ती शूर्पणखा म्हणते रामराया कोण आहे ही? असं काय बोलते, तुम्हाला शोभत नाही, ती कोण आहे ती? रामराया सांगतात भगवत कृपेने माझी अर्धांगिनी सीता. तुला न शोभे अर्धांगिनी, राघवा तुम्हाला नाही शोभत ती, टाकून द्या तिला, त्याग करा तिचा आणि माझा स्वीकार करा. रामराया सांगतात बाई मी एक वचनी, एकच पत्नी आहे मला, दुसऱ्या पत्नीचा मी स्वीकार करू शकणार? तुला जर लग्न करायचं असेल, खाली झाडाखाली जा, माझा छोटा भाऊ लक्ष्मण बसलेला आहे, तू त्याच्याशी लग्न कर. अहो मी अगोदर त्याच्याकडेच गेले होते, पण ते राग येते, खूप बोलता येते मला, त्यानं तुमच्याकडे पाठवलंय. ते ठरलं. पण इथे रामरायांनी मर्यादा सांभाळली. बरं जानकी तू पत्र लिही, मी पत्र सांगतो. पत्राला सुरुवात झाली. चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे, हिच्या नासिकाने कर्णाची शांती करणे, कळावा तुझा राम पूर्णविराम. पत्र झालं. पत्र काय, पोस्ट ऑफिसच निघालं, डिगी 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 डिगी, रेल्वेचा डब्बाच निघाला. आला लक्ष्मणजीकडे, लक्ष्मणजी तुमच्या भावाचं पत्र घेऊन आले, कुठे? फिरला डब्बा. पत्र वाचलं. चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे, हिच्या नासिकाने कर्णाची शांती करणे, कळावा तुझा राम पूर्णविराम. पत्र वाचलं.
पत्र वाचलं, शूर्पणखा समोर फिरली. रामरायांचं पत्र वाचून झालं, लक्ष्मणजींना बोलायला लागली, पण तिला काय म्हणायच्या आतमध्ये लक्ष्मणजींनी तलवार काढली आणि काय म्हणायच्या आतमध्ये तिचं नाक आणि कान उडून लावलं. जसं उडून लावलं सळसळ रक्त आलं. रडत रडत ती आपल्या भावाकडे गेली. कुणाकडे? रावणाकडे. पुढे काय झाले पाहायचं नाही आपल्याला. दृष्टांत इथेच संपला. मला सांगायचं काय, त्यावेळी लक्ष्मणजींनी त्या पत्राचा लक्षार्थ घेतला, वाचार्थ घेतला नाही. तसं अभंगाच्या पहिल्या चरणाचा आपल्याला लक्षार्थ घ्यायचा की नाथबाबा म्हणतात, हरी प्राप्तीसी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. इथं आल्याच्या नंतर माणसाने संतांची संगती करावी, कारण एकमेव संत असे आहेत की ते भगवंतापर्यंत घेऊन जातात. इथं आल्याच्या नंतर एवोनिया नर जन्माला धरू संत संग, सद्गुरुने दाखविला देवांग संग. म्हणून संतांची संगती करा. या सिंधूतून जर पार व्हायचं असेल, संसारातून बाहेर यायचं असेल तर एकमेव साधन म्हणजे सत्संग. म्हणून येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. का? कारण महाराज म्हणतात, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती. काही काय म्हणत असतील संत संगतीचा फायदा काय? संत संगती शबरी मातेच्या जीवनामध्ये घडली तर परिणाम असा झाला, शबरी मातेला देवाकडे जावं लागलं नाही, तर विश्वाचा मालक शबरी मातेला भेटायला तिच्या झोपडीमध्ये आला. कशा कारणाने? मातंग ऋषींची सेवा केली आणि जाताना ऋषींनी आशीर्वाद दिला, शबरी तू माझी खूप सेवा केली, या सेवेच्या बदल्यामध्ये तुला मी आशीर्वाद देतो की भले आज आम्हाला वैकुंठाला जावं लागलेलं आहे, पण वैकुंठाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल. शबरी मातेला मातंग ऋषींची संगत झाली तर भगवान परमात्मा भेट देण्यासाठी आले. वाल्मिक ऋषी की ज्यांनी रामायण लिहिलं, त्यांच्या जीवनामध्ये नारदजींची संगत घडली तर केले रामायण रामाआदी. हा संत संगतीचा परिणाम आहे. म्हणून संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. नाथबाबा म्हणतात, इथं आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये इच्छा आशा असते. ती इच्छा आशा पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल तर संतांची संगत करावी. कारण संत काय करतात? एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. माणसाच्या ज्या सर्व इच्छा आशा जे आहेत ते सर्व संत पूर्ण करतात. म्हणजे ज्या कुणाला वाटत असेल संतांनी आमची इच्छा पूर्ण करावी, अशांनी दोन हात वर घ्या. ज्यांना असतील त्यांनीच घ्या. घ्या पटपट पटपट घ्या. एकदा थोडस 2 मिनिटं आपण रामरायांचं भजन करू, नंतर सरळ घ्या ना, तुम्हाला हात नाहीत का? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय अगोदर नंतर पुरुष मंडळ सर्वांनी भजन गायचे रामरायांचं. सर्वांनी म्हणा.
रामायंगे आएंगे रामायंगे म्हणा. मागच्या झोपल्या वाटतंय, मागचा आवाजच येत नाही. आवाज द्या मागचा. हात वर घ्या. हा मोठ्यानं म्हणा. महिला मंडळ बॅटरी चार्ज केली ना, मोठ्यानं भजन म्हणा. राम आएंगे आएंगे राम आएंगे. वाह. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. थोडं थांबा, तुमची बारी. पुरुष मंडळ हात असतील तर हात वर घ्या आणि एक साथ टाळी आणि भजन. राम आएंगे आएंगे राम आएंगे. वाह, वरचा आवाज येत नाही ना. मेरी झोपड़ी की भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. पुरुष मंडळ झोपलं वाटतंय. सोबत म्हणा. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. श्री राम जय राम जय जय राम. 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 पुरुष मंडळ सर्वांनी जय घोष करायचा. हात वर घ्या. दोन्ही असा आवाज येऊ द्या, शेजारच्या गावाला सुद्धा आवाज गेला पाहिजे. सगळ्यांनी म्हणा. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान की जय. पवन सूत हनुमान की जय. संत वामन भाऊ महाराज की जय. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. रावण महाराज की जय. अरे बापरे, नेमकं कुठून येत तुम्ही? रामाकडून का रावणाकडून? असं असं जे झोपेमध्ये होते ना ते जय म्हटले. आता त्यांना पाहिलं मी, पण मी सांगणार नाही कुणाला. असो. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. संता बिना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने.